मी नक्की दूर करेन. रोज तुमचे विरोध करणाऱ्या संजय राऊतांशी तुम्ही बोलत असता का? नाही, कधी कधी माझं बोलणं होतं ना, म्हणजे मी कधीतरी कार्यक्रमात असताना ते मला भेटतात, मी त्यांना भेटतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी आपल्याला देखील माहिती आहे की ते जेव्हा आजारी होते तर मी देखील त्यांची चौकशी केली होती आणि मला असं वाटतं की संवेदना काय असते हे एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. 4 वर्षामध्ये रोज सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये जेवढं झोडता येईल, जेवढं बोलता येईल, जेवढी टीका करता येईल तेवढी एकनाथ शिंदे साहेबांवर संजय राऊतांनी केली. पण ज्यावेळी ते आजारी होते, त्या आजारपणाचं भांडवल नाही करत, पण स्वतः त्यांनी फोन केला, त्यांचे बंधुराज सुनील राऊत आहेत त्यांना, आणि त्यांनी काय सांगितलं की बाकी राजकारण होत राहील, पण पहिलं संजय राऊत साहेबांना काळजी घ्यायला सांगा तब्येतीची आणि ठणठणीत बरं होऊन घरी या. ही सांगणारी देखील मानसिकता लागते. आता कोण करते नाही करते मला माहित नाही, पण ही नक्की संवेदनशीलता माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे, म्हणूनच लोक आकर्षित होतात. नक्कीच. मला माहिती आज वर्धापन दिन आहे, तुम्हाला शुभेच्छा त्याच्या. आणि आज संध्याकाळी, म्हणजे परत शेवटचा प्रश्न म्हणून विचारते की आज संध्याकाळी आम्हाला खासदार स्टेजवर